केजरीवालांचा पण पराभव झालाय. काँग्रेसला आणि केजरीवालला दिल्लीच्या जनतेने धू 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 धुतलाय. खर तर काँग्रेस पार्टी ही आपल्या स्वकर्तृत्वाने हरलेली आहे. काँग्रेसने कधीही जनतेच्या विकासाचा मार्गच निवडला नाही आणि दिल्लीचा निकाल हा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाचा विजय आहे. देशाच्या जनतेने हे स्वीकारलं आहे. डबल इंजिन सरकारच विकास करू शकतं आणि म्हणून महाराष्ट्राच्या आणि देशामध्येही आपण बघितलं, देशाच्या 75% भूभागावर भारतीय जनता पार्टीचे सरकार एवढा करता आले की मोदींच्या नेतृत्वामध्ये जनतेला आता विकास दिसतोय. डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून विकसित राज्याचा संकल्प होणार आहे आणि त्यामुळे आता दिल्लीच्या कार्यकर्त्यांना, तिथल्या नेत्यांना, माननीय केंद्रीय नेतृत्वाचं मी खूप खूप अभिनंदन करतो, आभारी मानतो. ऐतिहासिक विजय, 27 वर्षानंतरचा ऐतिहासिक विजय. भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री दिल्लीच्या तख्तावर या ठिकाणी असणार आहे आणि ज्या अपेक्षेने जनतेने आम्हाला मतं दिली आहे महाराष्ट्रात किंवा दिल्लीमध्ये, ती अपेक्षा भाजपच पूर्ण करू शकतं, मोदीजीच करू शकतात. हा विश्वास लोकांचा मोदीजीवर आहे आणि त्यामुळं जो संकल्प आम्ही दिला आहे, संकल्पपत्र दिला लोकांना, विकासाचं संकल्पपत्र दिलं आहे, त्यावरच जनतेने आम्हाला मतं दिले आहे. दिल्लीच्या विजयामध्ये हे आता नोंदला गेला आहे. देश आता मोदींच्या मागे उभा आहे. राहिला प्रश्न काँग्रेसचा. उद्या किंवा परवा काँग्रेसचं एक स्टेटमेंट येईल, मशीन खराब झाली होती. ऑलरेडी काल नाही, दिल्लीमध्ये मशीन खराब झाली होती. हे आता चालू होईल उद्यापासून. आणि महाराष्ट्राचे महान प्रवक्ते सकाळचे 9चे ते प्रवक्ते बोलायला सुरू करतील. जो बोलणं सुरू झालं असेल, परवा त्यांनी कामठीवर आक्षेप घेतला माझ्या मतदारसंघावर. त्याला कळत नाही राहुल गांधीला. अभ्यास केला पाहिजे कामठी विधानसभेत येऊन. राहुल गांधीने कधी लढलं पाहिजे कामठी विधानसभेत. माझा तुमच्या माध्यमातून राहुल गांधीला चॅलेंज आहे की 2029ची लढाई त्यांनी माझ्या विरुद्ध लढावी, राहुल गांधी. आणि बघा, मी 2004ला पहिल्यांदा आमदार झालो कामठी, 58,000 मतं घेऊन, 95,000 मतं घेऊन 2009ला झालो. 2014ला 1,31,000 मतं घेऊन आमदार झालो. 2019ला मला पक्षाचं काम करायला सांगितलं, तिथे नवीन आमदार दिला, ते निवडून आले. कामठी विधानसभेत सलग 5 वेळा 25 वर्षापासून भाजपा जिंकत आहे आणि ते राहुल गांधी म्हणतायत की कामठीत गडबड झाली. तर माझा सवाल राहुल गांधीला आहे आपल्या माध्यमातून, राहुल गांधीने 2029ची लढाई कामठी विधानसभेची लढावी. मी त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढायला तयार आहे आणि निवडून जिंकून दाखवेन. माझी जनता, आमचे कार्यकर्ते प्रचंड निष्ठावान आणि जनता प्रामाणिक आहे. माझे 1.5 लक्ष परिवाराची घरगुती संबंध आहे आणि त्यामुळं कामठी विधानसभेबद्दल राहुल गांधींनी बोलू नये. उद्या जाहीर करावं राहुल गांधींनी. मी 2029ला लढायला तयार आहे. मी त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ शिंदे सारखा एक चांगला सज्जन कार्यकर्ता, जो या राज्यामध्ये त्याग करणारा कार्यकर्ता आहे. त्यांनी त्यावेळी बघा, तेव्हा त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन त्या ठिकाणी अनेक गोष्टींचा त्याग केला. 2019मध्ये बघा, तेव्हाही त्यांना मुख्यमंत्री होता आलं असतं, पण उद्धव ठाकरेजींनी त्या ठिकाणी त्याला होऊ दिलं नाही. एकनाथ शिंदेजींना, उद्धवजींना स्वतः व्हायचं होतं. एकनाथ शिंदे सारखा कार्यकर्ता पक्षात असताना त्यांना मुख्यमंत्री उद्धवजींनी का नाही केलं? उद्धवजी, मी आणि माझा मुलगा दोघात फसले राहिले आणि त्याचं वाटोळं झालं. त्यामुळे मला असं वाटतं की आता आमचं सरकार आलं आहे. एकनाथजी अत्यंत चांगल्या 4 खात्याचे मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, चांगलं काम करतायत. आम्ही चांगलं काम करतो आहे. युती मजबूत आहे. महायुती त्या ठिकाणी प्रचंड ताकदवान आहे आणि ही महायुती पुढचे 25 वर्ष महाराष्ट्रामध्ये सरकार चालवेल आणि आमचं महायुती ही महाराष्ट्र आणि देशामध्ये विकसित महाराष्ट्र करेल.